आहेत. पण आहे ना, मला एक माझ्या मनात तेव्हा पण खंत होते, आता पण आहे ना. त्यावेळेस आहे ना, ते बॉडी बिल्डरला असे छोट्या बॉडी बिल्डरला हडजीड करायचे. खूप. कोणा जवळ येऊन देणं नाही, हे लांब थांबचं. खूप. मग मेडिकलमधून भेटलं की मेडिसन, आणि बॉडी बिल्डर करून भेटलं की स्टेरॉइड. बरोबर. महेंद्र चव्हाण यांचे दिवस नेमके कधी पाहिला? नाही, दिवस माझे आता पण पडलेले नाही आहेत. विषय काय होता, आता पण मी मेहनतच करतोय. म्हणजे जो बॉडी बिल्डर 500 रुपये एंट्री फीला घेऊन जातो, त्याच्यावर तुम्ही एक्स्ट्रा प्रोटीनचे 1000 रुपये घेताय. का तर प्रोटोकॉल. त्याच बॉडी बिल्डरने ऑलरेडी 500 रुपयाची क्रीम घेतलेली असते, परत ते ठेवून तुमची घ्यायची. म्हणजे हा ना वेडेपणा आहे. या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. मस्फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70 383 87 638. सह प्रायोजक बट्रेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी त्वरित संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. तुम्ही हे सगळे तुमची सक्सेस स्टोरी आतापर्यंत सगळं सांगितलं. तेव्हाच्या बॉडी बिल्डिंग मध्ये आणि आत्ताच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? खूप फरक आहे. आता काय झालं माहिती आहे का, त्यावेळेस आहे ना बॉडी बिल्डर होते, पण ते सातत्यपणाने टिकणारे बॉडी बिल्डर होते. आणि आत्ताचे बॉडी बिल्डर आहेत ना, मी लिहून ठेवा शब्द माझा, त्यांच्यामध्ये सातत्यपणा नसेल ह्याच्या पुढं. म्हणजे एक 4-5 वर्ष करतील, पण ते सोडून देतील. पण जेव्हा आम्ही स्टेजवर जातो ना, तेव्हा भारी वाटतं की आज आपली बॉडी आज पण आहे. का तर आपल्यामधल्या व्यायामाचा सातत्यपणा. खरी गोष्ट. कसं आहे, काही सप्लिमेंट वापरा, काही प्रॉब्लेम नाही. शेवटी काय ना, प्रत्येकाचं हे येते म्हणतात ना, लाईफ आहे ते. तुम्ही काय करा, शेवटी तुमच्यावर होते. पण कसं आहे ना, ते केल्यानंतर आपल्याला टिकून कसं ठेवायचं पुढं, हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. खरी गोष्ट. म्हणजे सातत्य असणं. बरोबर आहे. तुम्ही स्वतः हार्डकोर जिम मध्ये वर्कआउट केले. आज तुमची पुण्यातल्या बालेवाडी या हायफाय एरियामध्ये आज तुमची स्वतःची जिम आहे. सर, हार्डकोर जिम आणि प्रोफेशनल जिम्स तुम्ही जास्त कशाला? नाही, कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाचं ना, मी पण हार्डकोर जिमच करणार होतो. पण म्हटलं हार्डकोर जिम ही फक्त माझ्यापुरती होईल किंवा बॉडी बिल्डसाठी होईल किंवा नेमक्या लोकांसाठी होईल. पण आपण जर समोरच्या माणसाचा विचार केला की अरे ह्यांना काय पाहिजे, खरी गोष्ट आहे. कारण की येणारा कस्टमर हा आपल्याकडं तो त्याचा विचार करून येतो, आपला विचार नाही करत. एका वेळेस करतात की हा बॉडी बिल्डर आहे, ओके ठीक आहे, पण तुमची सर्व्हिस काय, तुमचे मशीन्स काय, तुमचं मॅनेजमेंट काय, तुमच्या जिममध्ये स्वच्छता काय, हे बघतात. त्या दृष्टिकोनाने मी हे सगळं बनवलं. बरोबर. तुमच्या काळात गाजलेले बॉडी बिल्डर भरपूर होऊन गेले. खूप मोजे सिनियर बॉडी बिल्डर आता पण आहेत. पण आहे ना, मला एक माझ्या मनात तेव्हा पण खंत होते, आता पण आहे ना. त्यावेळेस आहे ना, ते बॉडी बिल्डरला असे छोट्या बॉडी बिल्डरला हडजीड करायचे. खूप. कोणा जवळ येऊन देणं नाही, हे लांब थांबचं. खूप. तर आहे ना, ते काही बॉडी बिल्डर मध्ये त्यावेळेस होता. आणि त्यावेळेस काय ना की त्या लोकांमुळे ना, मग अरे बॉडी बिल्डर खूप, बॉडी बिल्डरला माज आहे किंवा नाही, हे त्यावेळेस जाणवलं. ते आता सक्सेस पण आहेत, नो डाऊट, पण त्यावेळेस ते प्रकार खूप होता. खरी गोष्ट. आणि खुन्नस खूप ठेवायची एकमेकाजवळ बॉडी बिल्डर. मी ऑब्झर्व केलं, अरे तुम्ही स्टेजवर ठेवा, पण तुम्ही खाल्याला म्हणजे हाय हॅलो करा, काय कसं काय, ते मी केलं माझ्या आयुष्यात. सगळ्यांची चांगलं कोण नाही बोललं तरी मी भेटत जाऊन. पण हे त्यावेळेस अशी कंडिशन आहे. आता पण आहे, पण तेवढं नाही, पण तेवढं. कारण की आता ना सोशल मीडिया खूप हे आहे, हे झाले, खूप पुढे गेले. कारण की काय कुठं बोललो लगेच कॉन्ट्रोवर्सी होते, कॉन्ट्रोवर्सी होऊन जाते. बरोबर, खरी गोष्ट आहे. त्यामुळे आता आहे ते, पण आता कसं आहे, आता लोकांना प्लॅटफॉर्म मिळाला सोशल मीडियाचा, त्यामुळं
बरोबर. आत्ताचे बॉडी बिल्डर ट्रेनर्स म्हणून जिममध्ये काम करून बॉडी बिल्डिंग करतात, कोण ओनर आहेत, पण त्यावेळेस तसं नव्हतं. नाही, बरोबर. त्यावेळेस काय असायचं, 10-12 तास ड्युटी केल्यानंतर लोक बॉडी बिल्डिंग व्यायाम करायचे. बरोबर. तसं आता नाही. आता काय आलंय, आता फ्रीलान्सिंगचा जॉब झाला, आता सप्लिमेंटचा जॉब झाला, सप्लिमेंट विकणे झालं, परत काही फिटनेस फील्डमध्ये तुम्हाला काही करता येतं. त्यावेळेस तेवढं हे नव्हतं, प्लॅटफॉर्म नव्हते, पण तरी त्यातून आम्ही सक्सेस झालो. सातत्यपणा ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. बरोबर. सर, आता सध्या बघायला गेलं बॉडी बिल्डिंगमध्ये स्टेरॉइडचा वापर अमाप केला जातो, पण तुमच्या काळात एवढं मला वाटत नाही. पण काय फरक वाटतो तुम्हाला त्यावर? मी काय म्हणतो माहिती आहे ह्याच्यावरती, माझं एक म्हणणं आहे ह्याच्यावरती, की जे मला आत्ता पण काही मुलं विचारत नाही की आम्हाला ॲनाबॉलिक स्टेरॉइड वगैरे घ्यायचे आहेत. ॲक्च्युली ना मी लोकांचा एक गैरसमज दूर करतो. स्टेरॉइड म्हणजे काय की टेस्टोस्टेरॉन, डेक्का, बोल्डेनॉन किंवा असे कंटेंट. आता हे जर स्टेरॉइड मेडिकलमध्ये पण भेटतात. खरी गोष्ट. ह्युमन ग्रोथ हार्मोन मेडिकलमध्ये भेटतं, GH भेटतं. मग मेडिकलमधून भेटलं की मेडिसन, आणि बॉडी बिल्डरकडून भेटलं की स्टेरॉइड. बरोबर. आता टेस्टोस्टेरॉन हे मेडिकलमध्ये भेटतं, ग्रोथ हार्मोन हे मेडिकलमध्ये भेटतात. म्हणजे तिथून भेटलं की ते औषध आहे. इकडं आलं की तुम्ही त्यांनी मारणार आहे. म्हणजे लोकांचा खरंच गैरसमज आहे. मी आज पण कुठल्याही मेडिकलला जावा, मी नाव सांगतो तुम्हाला देतो, तुम्हाला भेटणारच मेडिकल भेटणार. पण माझं एकच सांगणं आहे की बाबांनो, जर समजा तुम्हाला काही गोष्टी वापरायच्यात ना, तर तुम्ही जर लाईफमध्ये काहीतरी करणार असाल ना प्रोफेशनल, तरच त्या वापरा, नाहीतर लोकांना दाखवण्यासाठी या गोष्टी वापर करू नका. खरी गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टी साईड इफेक्ट आहे. आपण जास्त पाणी पिलो तरी साईड इफेक्ट आहे, जास्त जेवलो तरी साईड इफेक्ट आहे, कमी जेवलो तरी साईड इफेक्ट आहे. बरोबर. तर प्रत्येक गोष्टी साईड इफेक्ट आहे. फक्त ते आपल्याला आपल्या त्या मापामध्ये आणि त्या हिशोबामध्ये करता आलं पाहिजे, बाकी काही नाही. सही बात आहे. पण सर, आज सोशल मीडियाचं जमाना, आपल्या जे बोलणं झालं ते बरीच अशी तरुण मंडळी की ती युट्यूबला, इंस्टाग्रामला प्रत्येकाला फॉलो करतात. काही इन्फ्लुएन्सर असे असतात की जिमच्या अगोदर केळी खा, दुसरा म्हणतो रताळे खा, तिसरा म्हणतो अंडे खा. कसं आहे माहिती का, हे मुलं भरडले गेले त्याच्यामध्ये. नाही, कसं आहे माहिती का, सांगणाऱ्यांनी पण हे खाल्लं पाहिजे आणि खाणारे पण त्याच्या आधी अभ्यास केला पाहिजे की खरंच हे खाल्लं पाहिजे का. आता मी स्वतः, माझ्यासारखी भरपूर सिनियर बॉडी बिल्डर आहेत, आज पण आम्ही उपाशी पोटीच व्यायाम करतो. का तर माझ्या अनुभवाप्रमाणे जेवढा उपाशी पोटी आपल्याला बॉडीला ऑक्सिजन लेवल मिळते ना, पंपिंग पासून ते आपल्या हार्टला पण, ते खाल्ल्यानंतर नाही भेटणार तुम्हाला. बघा ना, तुम्ही ऑब्झर्व करा. समजा आता आपण खाल्लंय आणि 1 तासाने आपण व्यायामाला गेलोय, आपली डायजेस्ट सिस्टीम, आपलं ब्लड फ्लो आपल्या मसल पंपकडे फ्लो करेल का डायजेस्ट सिस्टमकडे फ्लो करेल. खाल्ल्यानंतर आपलं सगळं लक्ष असतं ब्रेनचं डायजेस्ट सिस्टमकडं. मग आपण परत आलो बायसेप पंप करायला लागलो, मग तुमचं ब्लड फ्लो परत तिकडं फोकस करतो. म्हणजे हे आपण काय करतो, त्या सिस्टमला कन्फ्यूज करून टाकतो. तर असं काय नाही, खाणारे पण सांगणारे पण पहिलं ते प्रॅक्टिकल व्यायाम करून त्या गोष्टी खाणं गरजेचं आहे. की तुम्ही एक रताळा उकळून खाल्ल्यानंतर ते किती वेळ लागतो डायजेस्ट व्हायला आणि किती वेळाने व्यायाम केला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. मग म्हणतात समजा ना, केळी खातात, ते केळी खाल्ल्यानंतर डायजेस्ट व्हायला किती वेळ लागतो, हे पण खूप महत्वाचं आहे. पहिले अवलंब करून बघायचा स्वतःवर वापर करून बघा ना, लोकांना सांगण्यापेक्षा. आणि काय आजकाल काय आलं माहिती आहे का, लोक पण म्हणजे म्हणतात ना, थोडक्यात फितूर झालेत ते सगळे, की नाही अरे हा सांगतोय बरं का, असं हा हे भारी सांगतो बरं का, अरे हे फॉलोअर्स खूप आहेत बरं का, म्हणजे चांगला आहे. अरे तो तेवढं त्याच्या आयुष्यात त्यांनी त्याची मेहनत केलेली आहे का, सगळं करून बघितलेलं आहे का, म्हणजे त्याचे फॉलोअर्स मिलियन आहेत म्हणून तुम्ही त्याला फॉलो करताय आणि तो सांगतो ऐकय. एखादा हार्डकोर व्यायाम करणारा जो तुम्हाला टिप्स सांगेल ना, तो तुम्हाला सांगणार नाही. बरं, सही बात आहे. हे खूप महत्वाचा विषय आहे. नाही, कारण सध्या बघायला गेलं सर, क्रिएटिन हे कोणी की काही एवढं फेमस नव्हतं, पण आता बघायला गेलं क्रिएटिन तुफान फेमस झालेलं आहे.
म्हणजे लोकांना वाटतं, मुलांना वाटतं क्रिएटिन खाऊनच बॉडी बनते. आता कारण त्या व्हिडिओमध्ये जाहिरातीमधला जो मुलगा राहतो ऑलरेडी त्यांनी स्टेरॉइड्स घेतलेले असतात. मुलांना वाटतं हा पहिला असं होता नंतर असं झालं म्हणजे यांनी फक्त क्रिएटिन खाल्ले. हे 800-1000 रुपयामध्ये भेटणारा जो डबा आहे त्याचं बॉडी बनते का? मी पण काही कंपनीचं प्रमोशन करतो, पण आहे ना मी म्हटलं नाही प्रत्येक गोष्ट आहे ना घेण्याची हे पाहिजे तुम्हाला, मोजमाप पाहिजे, लिमिट असतं. क्रिएटिन खाल्ल्यानंतर तुम्हाला पाणी पण प्यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला डाएट पण करायचं आहे. ते महत्वाचं आहे. मुलं डाएट करत नाही, व्यायाम तर करतात. मग काय होतं माहिती आहे का, क्रिएटिन काय करतं तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला वॉटर होल्ड करून ठेवतो, त्यामुळे जरा तब्येत झाली, वजन वाढलं. पण ज्यावेळेस कधी पाणी कमी पडलं तर त्यांना किडनी स्टोन पण होऊ शकतं, कारण की क्रिएटिन हे एक क्रिस्टल आहेत बघा तुम्ही. आपण हे करतो पाण्यात बघा ते. मग हे खूप महत्वाचं आहे. तर मग कोणत्याच काही साईड इफेक्ट होतो. समजा जे ॲनाबॉलिक मेडिसिन घेतात, समजा एखादा बॉडी बिल्डर PCT करत नाही, परत त्याचे मेडिसिनचे ना तुम्हाला साईड इफेक्ट माहीत पाहिजेत. हे घेतोय ना मी, हे मला होणारच आहे, त्याने काही तुम्ही मरणार नाही, त्याने काही मरणार नाही तुम्ही घेऊन ते. पण तुम्हाला ते माहीत पाहिजे की बाबा हे घेतल्याने समजा आपल्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन लेवल कुठल्या मेडिसिनने वाढते, मग त्याला प्रिकॉशन तुम्हाला घेता आलं पाहिजे PCT मध्ये. ठीक आहे. ज्यावेळेस समजा आपण 2-3 प्रकारची मेडिसिन इंजेक्ट करतो बॉडीमध्ये, तेव्हा आपण काय करतो, आपला डाएट वाढवतो, प्रोटीन इंटेक वाढवतो, कार्बोहायड्रेट कॅलरीज वाढवतो. मग ह्या मेडिसिन साईड इफेक्ट नाही, आपल्याला खाण्याचा साईड इफेक्ट काय होतो माहिती आहे का, आपलं बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं, फॅटी लिव्हर वाढतं. हे म्हणजे नाही का, हे आपण काय करतो बॉडीला, आपल्या ह्युमन बॉडीला आपल्याला ना दिवसाला तुम्ही 2-3 अंडी तुम्ही डायजेस्ट ठीक आहेत करू शकता. पण समजा एखादा बॉडी बिल्डर 40-50 अंडी खातो, हे आपण निसर्गाच्या अपोजमध्ये करतोय ना, विरुद्ध करतोय. समजा चिकन आपण बघा ना, गावाकडे चिकन आपण जातो आठवड्यात खातो नॉनव्हेज. आता समजा 1 किलो बोनलेस दिवसात म्हणून चिकन खातोय एखादा प्लेअर, मग हे आपल्या डायजेस्ट सिस्टीमच्या अपोज सगळे आहे ना. म्हणजे जी किडनी आपल्याला 70-80 वर्षापर्यंत काम करेल ना, तिला आपण 50 मध्ये संपवतो आपण, म्हणजे आयुष्य कमी करतो. तर हे शेवटी काय आहे ना, हे तुम्हाला माहीत पाहिजे, हे खाल्ल्याने मला हे होणारच आहे, मग मला पुढं कसं काय करायचं आहे हे खूप माहीत असणं गरजेचं आहे. महेंद्र चव्हाण यांचे दिवस नेमके कधी पालटले? नाही, दिवस माझे आता पण पलटले नाही आहेत. विषय काय होता, आता पण मी मेहनतच करतोय आता पण दिवसभर जिममध्ये थांबतोय, लोकांना चांगलं मार्गदर्शन करतो. हे मेहनतच आहे. मी तर म्हणजे नाही का एकदम रिलॅक्स बसलो असतो मस्त, त्याला दिवस पलटले. कारण तुम्ही लहानपणापासून दिवस तसे काढले, मेहनती आहे तुम्ही लहानपणापासून, अजून स्वतः फ्लोअरवर तुम्ही स्वतः थांबता. कारण मी बरेच बघतो प्रोफेशनल बॉडी बिल्डर फार कमी की जे स्वतः फ्लोअरवर केबिन मध्ये बसतात, अपॉइंटमेंट घेऊन या. बरोबर. काय होतं, ही आपली ना सर्व्हिस इंडस्ट्री आहे. बरोबर. तर आपण सर्व्हिस व्यवस्थित नाही दिली किंवा एखादा माणूस चुकीचं, मी खूप वेळा एखादा माणूस चुकीचा व्यायाम करायचा माझे मेंबर, तर मी जाऊन सांगतो तुम्ही चुकीचं करताय बरं काय. तर हे खूप महत्वाचं आहे करणं. खरी गोष्ट आहे. आज बऱ्याच जिममध्ये महेंद्र चव्हाण यांचे फोटो सुद्धा बघायला भेटतात, कारण इथून मागं बघितलं रॉनी कॉलेमन, बरोबर आहे, पण यांच्या जोडीने आता महेंद्र चव्हाण सरांचे सुद्धा फोटो बघायला भेटतात. काय वाटतंय? नाही, शेवटी काय असतं माहिती आहे का, की आपण काही तेवढे फेमस नाहीये, पण आपण आपल्या त्या पद्धतीने फिजिक बनवली चांगली. काही लोकांना वाटतं की नाही बाबा ह्या माणसांनी स्ट्रगल खूप केला, त्यामुळे जे फोटो लावावे, एक मोटिवेशन मानतात, लावतात, काय हरकत नाही. सर्वात जास्त कोणता प्रश्न तुम्हाला तरुणांकडून इंस्टाग्रामवर विचारला जातो? आजकालच्या म्हणजे नाही का असं हे आहे की आम्हाला पटापट हे पाहिजे ना, रिझल्ट पाहिजेत. म्हणजे काही लोक मुलं बरंच नाही का, अरे तुम्ही आमचे मोटिवेशन आहे ते, पण मी एकच सांगतो त्यांना की तुम्ही ना पुढचे 5 ते 10 वर्ष स्वतःवरती द्या, तर तुमचं करिअर घडेल आणि जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल. आत्तापर्यंतच्या बॉडी बिल्डिंगच्या इतिहासामध्ये अंदाजे तुम्ही किती स्पर्धा खेळल्या असतील? मला वाटतं पुणे डिस्ट्रिक्टच्या सगळ्यात जास्त स्पर्धा खेळलोय मी.
जवळजवळ 206 का 7 टायटल माझ्या पुणे डिस्ट्रिक्टचे आहेत. क्या बात आहे. परत पश्चिम महाराष्ट्राचे 18-20 टायटल आहेत. हां परत राज्यस्तरीय मला पहिले मेडल वेगळे आहेत. हां म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा एवढ्या खेळलो आहे मी स्टेट लेवलच्या हां की 4-5 नंबरपासून ते पहिल्या नंबरपर्यंत. पहिला नंबर तर मग परत चॅम्पियनशिप म्हणजे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन बनण्यापर्यंत ह्या खूप मी अशा स्पर्धा खेळलो. परत नॅशनल तर वर्षाला 4-5 खेळायचोच. क्या बात आहे. तर नाही म्हटलं तर 70-80 नॅशनल झाले असतील. मग त्याच्यात कधी खेळ नंबर येतो नाही येतो बसतो, मग तिथून गोल्ड मारणं, मग नॅशनलला चॅम्पियनशिप जिंकणं, परत इंटरनॅशनल करणं. म्हणजे यात खूप अशा म्हणजे मोजून सांगण्यापेक्षा ते ज्यावेळेस माझ्या जिममध्ये माझ्या घरी त्यावेळेस ते बघतात लोक तेव्हा ते जाणवतं की नाही स्ट्रगल खूप आणि मेहनत केलेली आहे. बॉडी बिल्डिंग सोपी नाही. बॉडी बिल्डिंग ह्या क्षेत्राच्या माध्यमातून बॉडी बिल्डिंग असोसिएशनकडून बऱ्याच जणांना जॉबची ऑफर केली जाते, गव्हर्नमेंट जॉबची. तुम्हाला अशी कधी ऑफर आली होती? नाही, मला ऑफर म्हणण्यापेक्षा आहे ना, माझं शिक्षण 8वी मराठी असल्यामुळे तिथं सगळं गाडा आणलं. तिथं मी ठीक आहे काय शिकून पण मी काही मोठं झेंडा नसता काढला, पण बॉडी बिल्डिंग करून झेंडा काढला. म्हणजे असं खा की असं खा, इथंच खायचं आपल्याला. पण ठीक आहे, ते शेवटी प्रत्येकाच्या भाग्यात असं नशिबात होतच. एक असोसिएशनचा मी विषय काढला. असोसिएशनचे बरेचसे वादविवाद आहे, अजूनही सुरू आहे, पूर्वीपासून सुरू आलेले. काय वाटतं तुम्हाला, कोणत्या असोसिएशन मधून मुलांनी? नाही, हे असोसिएशनचे वाद संपणार नाहीयेत, कारण की सगळेजण म्हणजे नाही का, मी आता बघतोय ना, मी आता सगळ्या असोसिएशन जातो, मला बोलवतात ना, मी कोणत्या असोसिएशनचं नाहीये सगळीकडे. हां, मी जातो, कारण की पण आहे ना, काही मला असं जाणवलं काही लोक पैसे कमवण्यासाठी करतात. म्हणजे नाही का, खूप म्हणजे बघितली मी एक कॉम्पिटिशन पुण्यात बघितली की प्रोटॅन म्हणजे प्रोटॅन 1000 रुपये ते प्रोटॅन घेतले. म्हणजे जो बॉडी बिल्डर 500 रुपये एंट्री फीला घेऊन जातो, त्याच्यावर तुम्ही एक्स्ट्रा प्रोटॅनचे 1000 रुपये घेताय. का तर प्रोटोकॉल. त्याच बॉडी बिल्डरने ऑलरेडी 500 रुपयाची क्रीम घेतलेली असते आणि परत ते ठेवून तुमची घ्यायची. म्हणजे हा ना वेडेपण आहे, लोकांना मूर्ख बनवायचं काम आहे बॉडी बिल्डरला. नाही, त्यांनी पण ऍक्च्युली काय आलं बघा, भरपूर जे बॉडी बिल्डर त्यांना घेऊन तो व्हिडिओ बनवला पाहिजे होता की कारण की मी त्यांच्या सोशल मीडियावर आमचं बोलणं पण झालं. ते पण मला वाटतं त्या स्पर्धेला कुठं दिसले होते. पण काय होतं की ते त्यांच्याच स्टुडंटनी एक हे मारलं तो टायटल. त्याला काय होतं, खेळाडूंना पुढे आणलं नाही तर इम्पॅक्ट पडतो खूप. ऑलरेडी हा महागडा गेम आहे, त्याच्यात परत हे अजून त्याच्यामध्ये भर घातली जाते. प्रोटॅन असं नाही पाहिजे. प्रोटॅन तुम्ही ठीक आहे ना, तुम्ही प्रो शो खेळता त्यावेळेस ठीक आहे. आता लोक इथं 1,500 रुपयाचे ड्रीम 10 घेऊन बसतात ऑलरेडी. ते कुठं ते काय करायचं? जो घेतो समजा त्याचा नंबरच नाही बसला, मग का त्यांनी काय करायचं विचारायला. तेच ना, म्हणजे हा सगळा विषय आहे पैसे कमवायचा, बाकी काही नाही. सर, बरेच सप्लिमेंट ब्रँड्स आहे, तुम्ही पण याच्या अगोदर ब्रँड अँबॅसेडर राहिलेले. आता फिटलाईन हा फार मोठा ब्रँड आहे, त्याचे सुद्धा तुम्ही ब्रँड अँबॅसेडर आहे. पण मी बऱ्याच सप्लिमेंट कंपन्यांचे ॲड्स बघतो, त्याच्यामध्ये अभिनेत्यांना प्रमोट केलं जातं. पण हे अभिनेते कधी त्यांनी म्हणजे जिम जास्त मानले राहत नाही, सप्लिमेंट कधी स्वतः जास्त यूज करत नाही. पण याच्याऐवजी बॉडी बिल्डरांना प्रमोट केलेलं कधी योग्य राहणार नाही. आता विषय काय होतं माहिती आहे का, बघा अभिनेता आहे ना, ते सप्लिमेंट कधी खात नाही. हो, म्हणजे ते काय करतात, मला तेच म्हणायचं. आता अक्षय कुमार आपण घेऊ, अक्षय कुमारचं नाव घेऊ, तो विमल गुटक्याची ऍड करतो. बरोबर आहे. पण त्यावेळेस एका इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणतो की मी प्रोटीन खात नाही, त्यांनी साईड इफेक्ट होतात. मग तुम्ही काय दाखवता आहे की विमलचे साईड इफेक्ट नाही आहेत, त्यांनी तुम्हाला काहीच होणार नाहीये. पण चुकून तुम्ही प्रोटीन घेतलात किंवा बीसीडब्ल्यू काही घेतलात, तुम्ही त्याने मराल. बरोबर आहे. म्हणजे हा फक्त विषय कुठे आला पैशासाठी, पैसा भेटतोय ना, संपला विषय. आणि बॉडी बिल्डरचा विषय काय होतो माहितीये का, बॉडी बिल्डरना तेवढं बोलता येत नाही, स्वतःला एक्सपोज करता येत नाही तो ब्रँड बद्दल बोलण्यावर, मेहनत करतोय तो. तर त्यामुळे कधी कधी बॉडी बिल्डरला सप्लिमेंट ब्रँड नाही घेत. पण बॉडी बिल्डरने पण माहित पाहिजे की प्रत्येक सप्लिमेंट मध्ये काय कंटेन आहेत. मी तर मी वाचतो त्याशिवाय नाही मी की मला वाटलं हा प्रोडक्ट चुकीचा मी नाही घेतो. मी ऐकलंय तुम्ही स्वतः आजमावून बघता. स्वतः नाही तर नाही, कारण की लोक आपल्याला बघून खाणार आहेत ना. हो, खरी गोष्ट आहे. उद्या त्याला आपल्याला शिवाय देतील नाही होण्याच्या पेक्षाही ना,
न होण्याची काळजी घेणं लय महत्वाचं खरी गोष्ट आहे. हो आहे. आणि काय होतं, लोक आजकाल प्री वर्कआउट डायरेक्ट घेतात, चमचा डायरेक्ट खातात, पाणी टाकतात. हा. प्री वर्कआउटमध्ये बिटालाइन, कॅफेन आहे, सिट्रोलिन आहे, एलआर्जिन आहे, बरोबर. हे हजारो एम जी मध्ये आहे. हो समजा आपण हे असे कंटेन आपल्या बॉडीमध्ये हजारो एम जी एकदम टाकले टाकली. हा. तर ऑब्विसली तुमचा ब्लड फ्लो वाढणार वाढणार आहे. आहे, हा. तुमचं ब्रेन एकतर अटॅक येईल किंवा काही ना काहीतरी होतच. अंगाला खाज येते पण. हा, ते होणारच आहे. हे का होणार, कारण की तुम्ही तुमचा प्री वर्कआउट घेताय ना, ते अर्धा लिटर पाणीमध्ये घेऊन ते तुम्हाला अर्धाच एक स्लिप करून थोडं घेतलं पाहिजे. हा बरोबर. तुम्ही एकदम घेतल्या तुम्ही मरणारच आहे मग. हो खरी गोष्ट आहे. कारण की तुमचं ब्लड ब्लड एकदम हाय होतं ना एकदम ना, हो. तर त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात. त्यामुळं लोकांना माहीत नाही, लोकांना फक्त काय की दाखवायचं आहे, मी चमचा घेतला, खाल्ला, लगेच व्यायाम केला, हा बरोबर. मग त्यात मग मेल्यावरती संपलं विषय. संपलं. मध्यंतरीच्या काळामध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढले. बऱ्याच वृत्तवाहिन्यांवर सांगितले गेले की जिममध्ये हार्ट अटॅक आला, जिममध्ये कार्डिओ करताना हार्ट अटॅक आला, डंबेल्स मारताना हार्ट अटॅक. म्हणजे प्रत्येक गोष्टीला जिम ही टार्गेट केली जाते. याबद्दल काय वाटतं? कसं आहे माहिती आहे का, आता मी माझ्या जिममध्ये ना प्रत्येक मेंबरची हिस्ट्री विचारतो. बॅकग्राऊंड पूर्ण. हो. एक त्यांचा फॉर्म असतो, रोज फॉर्म चेक, आल्याला पहिला फॉर्म चेक करतो. नो आणि एसचे पुढे प्रश्न आहे, पुढे एस आणि नो असतं. बस. जिथं नो आहे ठीक आहे, जिथे एस असेल ना तर पहिला त्यांची अपॉइंटमेंट घेता, भेटायला बोलवतो. तुम्हाला शुगर आहे का, तुम्हाला डायबिटीस आहे का, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे का, तुम्हाला इंजुरी आहे का, मगच पुढं. बरोबर. आणि काय होतं, जनरल लाईफमध्ये ना आपल्या आयुष्यात म्हणजे प्रत्येक वर्षात तरी आपण 2 टेस्ट केल्या, म्हणजे नाही 2दा तरी टेस्ट केल्या पाहिजे बॉडीच्या. आपण महत्वाचे टेस्ट तुम्ही कोणत्या सांगू शकता? LFT KFT लिपिड प्रोफाईल हे महत्वाचे एक बेसिक टेस्ट आहे. आपण काय करतो आता बघा ना, समजा आता आपण आपलेच आई वडील घेऊ. आपल्या आई वडिलांना BP शुगरचा त्रास कधी होतो, 50-60 नंतर. तेव्हा ते त्यांचं रक्त चेक करतात. ठीक आहे, त्यांची परिस्थिती त्यावेळेस नसते, आपली नसते, पण ठीक आहे. पण आता आपल्याला माहिती आहे ना की आपण आपलं फॅटी लिव्हर बघितलं पाहिजे, किडनीचे फंक्शन बघितले पाहिजे, कोलेस्ट्रॉलचे फंक्शन आहे. आत्ता नाही बघितले ना, मग एक दिवशी आपल्याला अटॅक येतो, आपण तेव्हा बघतो, तेव्हा टेस्ट करतो, तेव्हा आपण ट्रेडमिल तर चालतो हॉस्पिटलमध्ये. म्हणजे हे नको व्हायला, ते बाकी काही नाही. आता लोकांकडे सुविधा आहेत, 500-1000 रुपयामध्ये ब्लड टेस्ट सगळं कळतं. त्या काळात नव्हतं एवढं. हां बरोबर. सर एक शेवटचा प्रश्न, तुमच्या सक्सेसचा मंत्र काय? नाही, माझं सक्सेसचं मंत्र कसं वेगळं नाही आहे. मेहनत करा आणि आयुष्यात सातत्यपणा ठेवा, बस बाकी काही नाही. जे नवोदित मुलं आता ह्या बॉडी बिल्डिंग स्टेजवर येऊ पाहत आहे, नवी उभारी घेत आहे, त्यांना तुम्ही ह्या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काय सांगशाल? जर तुम्हाला बॉडी बिल्डिंग किंवा फिटनेसमध्ये यायचं आहे ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, त्यासाठी तुम्हाला चांगला डाएट करायला लागेल आणि चांगला व्यायाम करायला लागेल, तरच तुम्ही सक्सेस व्हाल. अन्यथा तुम्ही असं नको व्हायला की अरे तो होता, तुम्ही असं दाखवा की मी होतो, आहे आणि राहील. बरोबर. हे खूप महत्त्वाचा भाग आहे आयुष्याचा. बरोबर. तर ह्या 3 गोष्टी काळजी घ्या, आयुष्यात 100% सक्सेस होणार. तर आज मित्रांनो महेंद्र चव्हाण सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन म्हणायच्या अगोदर मी एक मला बोलू इच्छितो, म्हणजे मला पण मनातून खूप हर्ट झालो मी, कारण त्यांची स्ट्रगल लाईफ फार अवघड होती. फार कमी वयामध्ये त्यांच्यावर घराची जबाबदारी आली, एक पैसा कमवण्यासाठी माणूस वनवन भटकला सगळीकडे. तर कुठेतरी माणूस शून्यातूनच वर येतो. म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांचं बघा, खूप मोठमोठे बॉडी बिल्डर आहे आज आपल्या या इंडस्ट्रीमध्ये, फार कमी याच्यातूनच वर आले. जे आपण उद्योगपती म्हणतो ते सुद्धा फार कष्टातूनच वर येतात. तर महेंद्र सर तुमचं खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही वेळात वेळ काढून माझ्यासाठी तुम्ही वेळ दिला. तर महेंद्र सरांची तुम्हाला मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. त्यांच्या इंस्टाग्राम आयडीवर जाऊन त्यांचे संपूर्ण तुम्ही व्हिडिओ, काही जुने फोटो बघा. गुगलला सुद्धा त्यांचे जुने फोटोज आहे ते तुम्हाला बघायला मिळतील की त्यांची बॉडी सिमेट्री कशी होती त्या काळी, त्यांचा डाएट, आहार, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आज गुगलवर जरी सर्च केल्या सगळ्या गोष्टी भेटतील. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मुलाखत कशी वाटली. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बी फिट, स्टे